आजच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. वरुड तालुक्यात जवळपास 1 तास वादळाचा तडाखा. त्यामुळे झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या आणि काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाला. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वरुड तालुक्यात सायंकाळी साधारणतः 6 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत अचानक आलेल्या जोरदार वादळाने नागरिकांची अक्षरशः धावपळ उडवली. अवघ्या 1 तासाच्या या वादळाने अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की काही भागात नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. वाऱ्यासोबत धुळीचे लोट उडाल्याने काही काळ दृश्यमानताही कमी झाली होती. अचानक बदललेल्या वातावरणामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना गारवा मिळाला. मात्र या वादळामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान वीज पुरवठाही सुमारे 1 तास खंडित झाला होता. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. वीज वितरण यंत्रणेने तात्काळ हालचाली करत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम केले. नागरिकांना आव्हान, अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, झाडाच्या खाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मी विलास पाटील आणि आपण पाहतात वरुड नगरी न्यूज. अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.